Group of skeleton, exoskeleton, skull. Skull made up of 22 bones. आपण जे फक्त स्कल पार्ट केलं होतं ते किती बोन्स आहे? 22 bones. Skull is located at a superior end of vertebral column. Vertebral column च्या superior, मी मला सांगितलं superior म्हणजे वरची साईड. लक्षात आलं? मी सांगतो ते उगाच सांगत नसते. म्हणून सांगितलं superior, inferior, medial, lateral, anterior, posterior शब्द पाठ केल्याशिवाय बायो शिकता येत नसते. पाठ केली आपण ते 12वी का 11वी बरोबर. तर सुपेरियर वरच्या साईडला असलेला कोणाच्या व्हर्टिब्रल कॉलमच्या म्हणजे मणक्याच्या वरच्या टोपीसमोर असलेला आहे तो कोण आहे? स्कल आहे. कन्सिस्ट ऑफ 2 मेन सेट्स ऑफ बोन. त्याला काय आहे? 2 सेट्स आहेत. 2 सेट म्हणजे 2 जोड्या आहेत. इकडे एक बोन, इकडे एक बोन, इथे एक बोन, इकडे एक बोन. ओके, दॅट इज द 2 सेट्स ऑफ बोन. It consists of 2 main sets of bone, cranium or brain box and facial bone. Sorry, ते वेगळं सांगितलं. पेअर वेगळे आहेत. पहिल्यांदा डिव्हिजन वेगळे केले. क्रॅनियम अँड फेशियल. क्रॅनियम म्हणजे काय? फेशियल म्हणजे तुम्ही ज्याला नट्टापट्टा करताय दॅट इज द फेशियल. Bones are joined by fixed or immovable joint except for the lower jaw. हे लोअर जॉ हे फक्त हलते. हे ना हलतं बोलतो आपण इथे हा जॉ हा खालीवर होतोय. हा मॅन्डिबल आहे. मॅन्डिबल नावाचा हाड आहे. हे खालीवर व्हायला लागले म्हणून आपण हे बाकी सगळं कोण हलत नाही. हे हलत बघू. ओके, फक्त हा एक जॉईंट सोडला तर बाकीचे पण जॉईंट त्याच्यामध्ये बरं. हे सगळे फिक्स आहेत. इनमूव्हेबल हलत नाहीत. एका जागीच आहेत. तुमच्यासारखं अभ्यास करत नाही म्हणजे नाही बोंबला असं आहे ते. बरोबर आहे ना? केलंच काय बसतो आदिती तू पण केलास म्हणजे सगळ्यांनी केलास. क्रॅनियम बघूया आपण त्याला. स्कलचं आपण काय केलं? 2 डिव्हिजन केलं. क्रॅनियम आणि फेशियल बोन. हा स्कल क्रॅनियम फेस किंवा फेशियल बोन. क्रॅनियम आणि फेशियल बोन. हा Skull, cranium, facial bone. 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 म्हणा फ्रंटल parietal मामा parietal frontal parietal occipital frontal parietal occipital temporal frontal Parietal, occipital, temporal. परत माझे उच्चार ऐकून घ्या एकदा. फ्रंटल parietal occipital temporal. समजलं? हे एकच होतं. त्याची मी आता काय केलं जरा वेगळं करून सांगितलं. ठीक आहे? कुठलं असते ते? Frontal, parietal, occipital, temporal. परत एकदा. Frontal, parietal, occipital, temporal. आता हे झाले वर तुम्हाला दिसणार आहे. हिच्या आतल्या साईडला 2 आहेत. त्याचे नाव फक्त आपण म्हणूया स्पिनॉइड इथमॉइड. स्पिनॉइड बघत आपण. स्पिनॉइड median bone present at the base of skull that articulate with other cranial bone and hold them together. पेज नंबर 200 वर आहे. स्पिनॉइड काय आहे? मधल्या साईडला आहे. मीडियन म्हणजे मध्ये आहे इकडे कुठेतरी. ठीक आहे? इथमॉइड कुठे आहे? Ethmoid is the median bone. It is spongy in appearance. It located anterior to the sphenoid and posterior to the nasal. It is a median bone. Median म्हणजे कुठं? परत सेंटरला कुठं आहे? Present at the base of skull. स्कलच्या बेसला आहे. Then articulate खाली. Median bone in a spongy occurrence. It located anterior to the sphenoid. स्पिनॉइडच्या पुढे आहे. कोणाच्या पुढे आहे? स्पिनॉइडच्या पुढे आहे. आणि नेझल बोनच्या मागे आहे. म्हणजे हे नाक जर कापत आपण मागे घेतलो जिथं आपलं नाक संपते त्याच्या मागच्या साईडला हा आहे. आणि त्याच्या मागे कोण आहे? स्पिनॉइड आहे. कळलं मी काय म्हणालोय?
आता हे आपण जर नाक कापतो, हे नाक मागं 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 बघत गेलो, त्या नाकाच्या मागं कोण येतोय? इथमॉइड. ठीक आहे. आणि इथमॉइडच्या मागं कोण आहे? समजलं एवढं तरी? जस्ट इमॅजिन करायचं. प्रत्येक वेळा असं काय तुम्हाला डायग्राम काढून दाखवणार नाही, जरासं आपण इमॅजिन करायचं. मग आता आपण काय केलं? परत एकदा फ्रंटल परायटल ऑक्सिपिटल टेम्पोरल स्फिनॉइड इथमॉइड. कळलं? हे 6 काय होते? स्कल बोनच्या म्हणजे सॉरी क्रॅनियम मध्ये हे होते. ठीक आहे. स्कलच्या आपण काय केलं? क्रॅनियम आणि फेसर असं केलं. त्या फेसर मध्ये आता काय झालं? हे झालं सगळं. ठीक आहे. ह्याच्या आता तुम्ही पाठ करायचं सगळं मी आता सांगणार नाही. मी तुम्हाला इम्पॉर्टंट काय शिकवायला लागलोय त्याच्या आता जर तुम्ही वाचायचं तुम्हाला मी शिकवणार श्रीहरी काय म्हणलो मी. तुम्हाला डाऊट आला नाही तर मी काय सांगणार नाही. त्यातलं सोपा आहे पण तुम्हाला सगळंच तर समजत बरोबर. मग तुम्हाला मी जे बेसिक आहे हे पाठच करायला लागते ते पाठ करून घेतो. तुम्ही आतला वाचा. ठीक आहे. आणि हा फ्लोचार्ट लक्षात ठेवा. हा ह्याचं काय स्कल. ओके. स्कलचं काय असते? ओके. क्रॅनियम अँड फेशियल. क्रॅनियम मध्ये कोण कोण आहे? फ्रंटल परायटल ऑक्सिपिटल टेम्पोरल इथमॉइड स्पिनॉइड. कळायला लागले? आतमध्ये पण भरपूर इंटरेस्टिंग आहे ते वाचत चला जरा. ठीक आहे. आता त्यांनी 200 पानानंतर 200 पानावर काय केले बघा. खाली साईडला सांगितले सुचर्स खाली करोनल सुचर सजाइटल सुचर लॅम्बडॉइडल सुचर आणि लॅटरल सुचर असं त्यांनी सांगितले. सुचर ह्याचा अर्थ काय हो माहिती मराठीत तुम्हाला? सुचर ईश्वरीचे सुचरिंग करते. म्हणजे व्हेरी गुड. शिवणकाम करते. काय करते? शिवायचं. म्हणजे हे शिवलेलं जे असते त्याला आपण सुचर म्हणतो. आपल्याला काहीतरी पडलं आपण टाके टाकतो त्याने सुचरिंग. कळालं? मग हे सुचरचे प्रकार सांगितले त्यांनी. सुचरचे प्रकार काय आहेत बघा. तो फ्रंटल बोन आहे, तो परायटल बोन आहे. हे इथं शिवलेलं आहे. कळलं मी काय म्हणालोय? तर सुचर फ्रंटल परायटल आणि ऑक्सिपिटलचे इथे शिवलेलं आहे. कळलं? म्हणजे कसं होते माहिती काय? हे बोन एवढा होता आपला. ठीक आहे. असा आहे समजा. हा असा आहे म्हणजे असं सुचरिंग केलं. ओके. हा असा आहे, हा असा आहे. अरे ह्यालाच म्हणणं लहान बाळाचा टाळू भरणे. म्हणून तुमची आई काय करत असते? लहान बाळाला तेल लावून मालिश करते. जेणेकरून काय केलं जातं? की काय होतं? हळूहळू असं टाळू भरतो. म्हणजे काय होतं? एवढंच आहे, एवढंच आहे. हळूहळू असं होत होते लावून. दॅट इज अ टाळू झाला. मग हे म्हणणं काय गरजेचं आहे? आता ही असंच आहे समजा. मग काय होणार? बाळ पडलं इथं लागलं की आता जर बोंबलं तरी परत समजलं तुम्ही काय म्हणू लागले? तर देवांना ते स्कलच दिल्या एवढ्यासाठी की त्याला प्रोटेक्शन. मग ते जर मधल्या जागावर राहिल्या तर काय होईल? मग सर देवानं असं काय केलं नाही? आतच का भरून दिलं नाही? पुढचा प्रश्न कळलं काय म्हणाले? तर असं असते की बघा जस्ट इमॅजिन हे हा बोन आहे, हा इथला बोन आहे, हा असा दाबला. ठीक आहे. हा इथे काय पराठीचे 2 प्रकार असतात. मग हा ह्याच्यावर ओव्हरलॅप करायचं. कारण हा इथे का हा ह्याच्यावर ओव्हरलॅप असं ओव्हरलॅप करून काय केलं? बाळाचं मुंडका पण बारका केलं घातलं पुढं आलं. समजलं? कारण ती छिद्र लहान आणि छिद्रात मोठा आणायचं कसं? हाऊ इज इट पॉसिबल? कळलं काय म्हणतो? गॉड इज ऑलवेज ग्रेट. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, मी इमॅजिन करू शकत नाही. पुढचा देव आहे. मग त्यानं काय केलं होतं? हे एवढं मोठं तोंड ह्यात येईल काय? मग काय केलं? त्याला ह्याचं सुचरिंग हे केलं होतं जेणेकरून फोल्ड एकमेकावर असे केले. मग बाळ त्या आपल्या आईच्या मार्गातनं बाहेर येते. कारण आणि बाहेर आल्यानंतर मग हळूहळू ते मग मुडकं असं मोठं भरत थोडं मोठं तुमचं खाण्याचं. समजलं काय म्हणलं? मी तुम्हाला बाकी सगळे सांगितलं कशाला जास्त हे कुठं पुस्तकात नाही. हे असलं तर रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये येते 12वीला. पण एवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला एक का सांगतोय? इंटरेस्ट. जस्ट टू क्रिएट इंटरेस्ट. ठीक आहे. तर सुचर आहे म्हणा. कोरोनल सुचर कुठं आहे? जॉईन द फ्रंटल अँड परायटल्स. हा आणि हा जो जोडतोय ह्या सुचरला म्हणायचं कुठला? खाली डायग्राम मध्ये ए दाखवलं बघा. ती ए आणि बी. ए बी च्या मध्ये कोण आहे? कोरोनल सुचर. काल हे वर्ण काढलाय फोटो तुमच्या डोक्याचा. मग डोक्याचा फोटो काढला काय आला? असा फोटो आलाय. ठीक आहे. हा फ्रंटल असणार बरोबर आहे. हे वरच्या साईडला परायटल कोण असणार आहे? बरोबर आहे. फ्रंटल परायटल हा ऑक्सिपिटल आहे. ठीक आहे. फ्रंटल ऑक्सिपिटल
साईडचा टेम्पो, हे ऑक्सिपिटल परायटल जो आहे वरचा, हे इथे का इथे का दोन आहेत. ओके, त्यामुळे याला मधनं काय केलं मी दाखवतोय परायटल आहे. ओके, मग काय केलंय, ह्या इथे पण आपण धागा हे घातलाय. मग फ्रंटल आणि ह्या परायटलच्या मध्ये जो आहे त्याला काय म्हणतो आपण, कोरोनल सुचर. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण सजायटल जॉइंट्स टू परायटल बोन. हा आणि हा मध्ये जो जोडलेला आहे म्हणजे बघा हा. मग सर सरळ शिवलं असं तर तुमची आई शिवताना काय सरळ शिवते असं, झिगझॅगच येते का सर? हा कुठला होता, सजायटल जॉइंट परायटल परायटल. ओके, लॅम्बडॉइडल लॅम्बडायओडल ही स्पेलिंग असं का मोठं आहे तुम्हाला उच्चार त्याचा कळावा म्हणून. लॅम्बडॉइडल जॉइंट्स टू परायटल बोन्स विथ ऑक्सिपिटल बोन. लॅम्बडॉइडल इटालियन. म्हणजे कोरोना झालं पहिला, पुढचं सजायटल झालं, मागचं लॅम्बडॉइडल झालं. ठीक आहे, आता जॉइंट परायटल आणि टेम्पोरल मात्र राहिलं कुठलं इथलं जोड की आणि जोडणार इथलं. ठीक आहे, दॅट इज द लॅटरल. लॅटरल म्हणजे साईड असते म्हणून डायरेक्ट नाव दिलं लॅटरल. इथं दाखवलं मी, हे दाखवलं असं कळलं. ह्या डायग्राम मध्ये मला ते साईडचे पूर्ण दाखवता येणार नाही म्हणून साईडला दाखवले. दॅट इज द लॅटरल. कळलं, म्हणा म्हणा हात घ्या परत एकदा. मी कसं जाते, कोरोनल सुचर, कोरोनल सुचर, सजायटल सुचर, सजायटल सुचर, लॅम्बडॉइडल सुचर, लॅम्बडॉइडल सुचर, लॅटरल सुचर, लॅटरल सुचर, लॅटरल सुचर, लॅटरल सुचर. हां, कोरोनल, कोरोनल, सजायटल, सजायटल, लॅम्बडॉइडल, लॅम्बडॉइडल, लॅटरल, लॅटरल. these are the sutures. विणलेलं आहे आपण काम, शिवलेलं काम. कळलं, समजलं. मग हे चार वर्ण कशाला सांगायचं, फ्रंटल आणि परायटलच्या मध्ये कोरोनल, दोन परायटलमध्ये सजायटल, परायटल आणि ऑक्सिपिटलच्या मध्ये लॅम्बडॉइडल, परायटल आणि टेम्पोरलच्या मध्ये. समजलं. त्यामुळे पहिल्यांदा काय वाटत करायचं, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल. फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल. समजलं. हे कधी विचारायचं नाही आजपासून. हे कुठं पण लागतंय, डी फार्मसी, बी फार्मसी, बीएससी नर्सिंग, जीएनएम. मी जे टॉपिक शिकवायला लागलोय सगळीकडे, आता नाही केला पुढं करायचं आहे. दादा विचार ते जे भाऊ बहीण आहेत फिजिओथेरपीला आणि कशाला BNYSला, बी फार्मसीला, डी फार्मसीला, त्यांनी घरात जाऊन विचारा. म्हणून दे आर गिव्हिंग मोर रिस्पेक्ट टू मी. कारण मी शिकवलेलं आहे ते कोणाला येत नसते. ही बेसिक आहे ना. बीएच्या दृष्टीने बेसिक आहे, हो डॉक्टरच्या दृष्टीने बेसिक आहे. मग तिथं जाऊन कोरोना ते शिकवलं जात नाही. मग तेव्हा त्यांच्या कन्सेप्टच्या अनकेलं ते अनकेलं. तेव्हा आताच क्लिअर करायचं, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल. दॅट्स इट ओनली. आता केलं कॅन्सर राहते. कळलं. कोरोनल, सजायटल, लॅम्बडॉइडल, लॅटरल. दॅट्स इट ओनली. कळलं. तुला समजलं. लक्ष आहे इथं आहे तिथे जातो. कुठल्या गावाला येतेस, कुठल्या गावाला येतेस, आमनापूर नाही. नवीन सांगते. हे झालं कुठले, आपण काय बघितलं, स्कलचे. स्कल मधलं क्रॅनियम, क्रॅनियम मधले बघितले आपण. म्हणजे आपण जे 200 पानावर जर स्कल मध्ये 2 केले तेव्हा क्रॅनियम, त्या क्रॅनियमच्या चार्ट मध्ये पुढे ऍड होणार सगळं नाव. समजलं. आता आपण बघूया फेस मधले. ठीक आहे, फेस मधले कोण आपण थांबूया. किती वाजले बघा टाइम. एकदा फक्त फेसला कोणची नावं सांगतो मी तुम्हाला आणि वी आर देन स्टॉप हियर. ठीक आहे. आता बघा नेझल्स. नेझल्स म्हणजे काय, नाकाचा भाग येतो. बघायला पेअर्ड बोन फ्रॉम फॉर्म द ब्रिज ऑफ नोज. हा बेस तयार करतो, ब्रिज तयार करतो. कशाचा,
नाकाचा. नेझल म्हणा एकदा नेझल्स. Nasals. सेकंड बघा मॅक्सिले. मॅक्सिले म्हणजे काय बघा अप्पर जॉ बोन्स. डायग्राम मध्ये पण तुम्हाला आपण ते दाखवायचं होतं त्या ह्यानं आणले का बघा नंतर पोरांच्या पाटलाला सांगितलं जाणार जाऊन विचारून त्याला तुम्ही थांबू शकतो. 16.11 मध्ये दाखवलं बघा मॅक्सिला हे इथलं इथं हात करा म्हणा मॅक्सिला. Maxilla. म्हणा मॅक्सिला झाला. Maxilla. 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 ठीक आहे बस. नेझल पहिला बघितला आपण, दुसरा बघितलं मॅक्सिला, तिसरा बघा पॅलाटाइन्स रूफ ऑफ बकल कॅव्हिटी और फ्लोर ऑफ नेझल कॅव्हिटी. पॅलेट म्हणजे ओके पुढे 199 हा तेच दाखवलं तुम्हाला ते बघू नका. हा ते समजणार नाही उलटी आहे बघा पॅलेटाइन. ठीक आहे. आता काय लक्षात ठेवायचं कुठल्या पण गोष्टीला एक रूप असतोय. कुठं असतो रूप? रूप म्हणजे छत, फ्लोर म्हणजे खालचं काय म्हणतो फरशा. कळलं काय म्हणालो? आता बघा हा काय आहे रूप आहे त्या रूम साठी. वरची रूम बांधली आपण, हा काय होणार फ्लोर. काय सांगायला आपण बघताना ह्या खोलीत बसलोय आता, मग ह्याला फ्लोर म्हणणार, त्याला रूप म्हणणार. आता वरची खोली बघायला लागलोय, मग हे वरचं काय झालं आपलं ते फ्लोर झालं, त्याच्यावरचं रूप झालं. तसं तुम्ही काय सांगितलं वाक्य बघा कुठे गेलं पॅराडाइम. पेड बोन फॉर्म रूफ ऑफ बकल कॅव्हिटी. बकल म्हणजे तोंडाचं कॅव्हिटी आहे, त्याचा हा रूप आहे वरच्या साईड आहे. अँड फ्लोअर ऑफ नेझल, याच्यावर नेझल आहे ना म्हणून फ्लोअर ऑफ. हे तुम्हाला अभ्यास कसा करायचा सांगायला पाहिजे. एखादं वाक्य घेतलं की त्याचा पूर्ण आपण चेंज म्हणजे जर पोस्टमॉर्टमच करायचं आहे, बारका बारका तुकडे करून त्याला काय म्हणायचं हे लक्षात ठेवायचं. म्हणा नेझल. Nasal. म्हणा इकडे बघा नेझल. Nasal. मॅक्सिला. Maxilla. पॅलेटाइन. Palatine. पॅलेट म्हणजे काय टाळू. कळलं? त्यानंतर पॅलेटाइन नंतर काय झायगोमॅटिक बोन कॉमनली कॉल्ड एज चीक बोन. झायगोमॅटिक हे कसं बघा तुमच्या 16.11 मध्ये दिसते झायगोमॅटिक. बघितलं 16.11 झायगोमॅटिक बोन. हे काय होतं हा मॅक्सिला, त्याला झायगोमॅटिक म्हणायचं. चिक बोन म्हणायचं. चिक म्हणजे गालाचं. कळलं? झायगोमॅटिक आणि हे हे पॅलेटाइन, हे मॅक्सिला, हे झायगोमॅटिक. काय काय म्हणू का आपण पहिल्या पण जाऊया. पॅलेटाइन, Palatine. मॅक्सिला, Maxilla. झायगोमॅटिक. Zygomatic. Palatine. Maxilla. Zygomatic. म्हणायचं पाच वेळा. Palatine. Maxilla. Zygomatic. Palatine. Maxilla. Zygomatic. Palatine. Maxilla. Zygomatic. पॅलेटाइन, Palatine. मॅक्सिला, Maxilla. झायगोमॅटिक, Zygomatic. लॅक्रिमल. Lacrimal. नाकाच्या वर द्यायचा आपण. लॅक्रिमल म्हणजे काय जिथून आपल्याला काय म्हणायचं तुम्ही नाटक करून रडताय ते रडणं ते मग इथं आहे कुठे बारकं सगळ्यात लहान असते कोणी फेसेस बद्दल वाक्याला असं तुम्हाला बघा लॅक्रिमल स्मॉलेस्ट ऑफ द फेसेस सगळ्यात लहान असते लॅक्रिमल. ठीक आहे. नंतर इन्फेरियर नेझल कॉन्काय. नेझल म्हणजे नाकाचा हाड झाला पाहिजे. They form part of lateral wall of nasal cavity. Inferior nasal conchi. Inferior म्हणजे खालच्या साईडचं, nasal म्हणजे नाकाचा काय पार्ट आहे, conchi आहे. ठीक आहे. नंतर ओमर, median roughly triangular bone that form inferior position of the nasal septum. कुठं ओमर दाखल बघा ओमर 16.11 मध्ये. म्हणजे आता आपण नाकाची तीन हाड बघितलो. पहिलं बघितलं डायरेक्ट नेझल्स, दुसरं बघितलं इन्फेरियर नेझल कॉन्काय आणि तिसरं बघितलं ओमर. ठीक आहे. हे तीन नाकाचे काय काय म्हणतो मी तुम्हाला नेझल कितीच करायचं नाही पण नेझल ओमर इन्फेरियर नेझल कॉन्काय Inferior nasal conchi. पॅलाटाइन मॅक्सिला झायगोमॅटिक लॅक्रिमल. समजलं? हा. त्यानंतर मॅन्डिबल खालचा आहे ते खालचं आहे ते सगळं
मॅन्डिबल. ठीक आहे. नंतर हायोइड असं दाखवा 10 हायोइड. ठीक आहे. आता कुठलं कुठलं झालं लक्षात आहे? निखिल शेठ सांग. मॅक्सिला हात करून दाखवा थांबवर एवढं